महाराष्ट्रातील गडचिरोली येथील माकंड महादेव मंदिर किंवा मार्कंडेश्वर हे वैनगंगा नदीवरील 8व्या-12व्या शतकातील एक प्राचीन संकुल आहे, जे त्याच्या उत्कृष्ट नागर शैलीतील स्थापत्य आणि गुंतागुंतीच्या दगडी कोरीवकामासाठी विदर्भाचे खजुराहो म्हणून प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने राष्ट्रकूट राजवंशाने बांधलेले त्यात आश्चर्यकारक शिल्पे आहेत आणि एसआयद्वारे जीर्णोद्धार सुरू आहे. मार्कंडा महादेव मंदिराचे प्रमुख पैलू. स्थान: महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले. महत्त्व: त्याच्या तपशीलवार, अनेकदा कामुक, दगडी कोरीवकाम आणि नागर शैलीच्या स्थापत्यकलेमुळे मिनी खजुराहो किंवा विदर्भाचा खजुराहो म्हणून ओळखले जाते. इतिहास: राष्ट्रकूट राजवंशाच्या कारकिर्दीचे श्रेय 8व्या आणि 12व्या शतकादरम्यान बांधलेले. देवता: प्रामुख्याने भगवान शिव यांना समर्पित. हे नाव ऋषी मार्कंडेय यांच्या नावावरून आले आहे, ज्यांनी येथे शिवाची पूजा केली असे म्हटले जाते. वास्तुकला: या संकुलात सुरुवातीला सुमारे 24 मंदिरे होती, त्यापैकी अनेक आता भग्नावस्थेत आहेत. ही मंदिरे शैव, वैष्णव आणि सकट धर्माची आहेत. जीर्णोद्धार: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI 2017 पासून सक्रियपणे या जागेचे पुनर्संचित करत आहे. नमस्कार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राच्या विदर्भाची काशी असलेली मार्कंडेश्वरच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या या पावन गडचिरोली जिल्ह्याच्या मार्कंडेश्वरच्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं या सर्व गडचिरोली जिल्ह्यातील तमाम विदर्भातील आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेला या पावन भूमीच्या या पावन पर्वावर या महाशिवरात्रीच्या निमित्ताने समस्त जनतेला खूप खूप शुभेच्छा. या मार्कंडेश्वर गेल्या कैयोग वर्षापासून या मार्कंडेश्वरकडे कोणाचाही लक्ष नव्हता, परंतु या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या मार्कंडेश्वरला पूर्ण विकासासाठी म्हणून या मार्कंडेश्वरसाठी 100 कोटी रुपये दिलेले आहेत आणि या मार्कंडेश्वरच्या येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण पद्धतीनं या मार्कंडेश्वर देवस्थानाच्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं तमाम या मार्कंडेश्वर देवस्थानाचा पूर्ण विकास होईल आणि तमाम गडचिरोली जिल्ह्यातील आणि तमाम विदर्भातील जनतेला या महाशिवरात्रीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ जयश्री पंकजी वायलालवार, नगरपंचायत नगराध्यक्ष चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. महाराष्ट्रातील अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या परंतु श्री क्षेत्र मार्कंडेश्वर देवस्थान मार्कंडादेव म्हणून जगभर प्रसिद्ध असणारे या महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भावी भक्तांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. या उत्तरवाहिनी वैनगंगा नदीवर वसलेला हा पवित्र मंदिर म्हणून जगविख्यात आहे. ही यात्रा सलग 10 दिवसाची असते. यासाठी भाविक भक्त जगभरातून दर्शनासाठी येतात. माझं एवढंच म्हणणं आहे की ही यात्रा शांतपणे व्हावी आणि कुठलीही बाधा होऊ नये किंवा कुठलेही संकट विघ्न येणार नाही याची काळजी घ्यावी. नगरपंचायत तर्फे मोबाईल टॉयलेट, पाण्याची टँकर तसेच अग्निशामक काही कर्मचारी वगैरे पाठवले जातात स्वच्छतेसाठी, ते आम्ही तिथं पुरवतो पोलीस स्टेशन मार्फत. आमची चामोर्शीतील विदर्भाची काशी ही ओळखली जाते. हे खूप सुंदर आहे. आम्हाला असं पर्यटक स्थळ म्हणून समोर झालेलं बघायचं आहे. जीर्णोद्धार ते काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि तशी आम्ही मागणी केलेलीच आहे, पण लवकरात पूर्ण होईल आणि आपलं विदर्भाची काशी ही फेमस, आणखी फेमस होईल. विदर्भाची काशी मार्कंडेश्वर या ठिकाणी सर्व भाविक येऊन दर्शन घ्यावे. ते कसं आहे त्याबद्दल तुम्ही माहिती घ्या आणि कसं वाटते त्याबद्दल सांगा. मी नगरपंचायत चामोर्शीचे नगराध्यक्ष या नात्याने तुम्हाला तुमच्या या मार्कंडेश्वर मंदिरात स्वागत करते. तुम्ही अवश्य भेट द्या. धन्यवाद.